नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की महाराष्ट्र बोर्ड भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, शिक्षण विभागातर्फे नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत, किती पद आहेत त्याची सुद्धा माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कायमस्वरूपी नोकरीची ही संधी असणार आहे। तर बघा, बेरोजगार तरुणांसाठी आपण नवनवीन नोकरीच्या संधींचे जे काय अपडेट्स आहेत ते घेऊन येत असतो, त्यासोबतच सरळ सेवेचे सुद्धा अपडेट्स आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केले जात असतात। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता सविस्तररित्या आपण जाहिरात या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत ही जी काही जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रसिद्धीपत्रक आहे बघा, शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे स्तरावर सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या 80% प्रमाणे जर पाहिलं तर मुख्य लिपिकची 6 पदे असणार आहेत, वरिष्ठ लिपिकची 14, निम्न श्रेणी लघुलेखकची 3 पदे, असे एकूण 23 पदे या ठिकाणी भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट संवर्गातील असून सदर पदभरती परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध केंद्रांवर घेण्यात येणार आहे। त्यानुसार सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज आहेत ते मागवण्यात येत आहेत। परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळवण्यात येईल। अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा या ठिकाणी आहे आणि जी काही अर्ज करण्याची तारीख आहे ती 23/3/2024 म्हणजेच 23 मार्च 2024 पासून ते 8 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्याची माहिती आपण पाहिलेली कोणकोणती पदं आहेत। आता या ठिकाणी पदांची माहिती पाहूया। बघा, मुख्य लिपिक यासाठी जर आपण पाहिलं तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण आरक्षण निहाय जो काही माहितीचा तक्ता आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। हे पद असणार आहे मुख्य लिपिक। त्यानंतर पुढचं आहे बघा वरिष्ठ लिपिक। वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळते। तुमचं आरक्षण निहाय जे काही प्रवर्ग असेल त्यानुसार तुम्हाला पाहून घ्यायचे। आणि पुढचं आहे निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकूण या ठिकाणी आपण पाहिलं तर 23 पदे ही भरली जात आहेत। त्यामध्ये आता पात्रतेचे निकष काय, तर बघा, वयोमर्यादा अशा पद्धतीने स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते। 18 ते 38 वर्षांपर्यंतची वयाची मर्यादा आपल्याला या ठिकाणी मागास प्रवर्गासाठी पाहायला मिळते। या ठिकाणी मागास प्रवर्गासाठी पाहायला मिळते। मागासवर्गीयांसाठी 43 वर्षांपर्यंतची वयाची अट आपल्याला पाहायला मिळते। शैक्षणिक पात्रता काय, तर बघा, मुख्य लिपिक किंवा मग वरिष्ठ लिपिकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी तुमच्याजवळ असायला पाहिजे। टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याजवळ असायला पाहिजे। मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षांचा शासकीय किंवा निमशासकीय अनुभव तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान 2 वर्षांचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक पदाचा अनुभव पाहिजे आणि MSc तुम्ही उत्तीर्ण पाहिजे तर तुम्ही अर्ज करू शकता। लघुलेखकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, टंकलेखन संगणक टंकलेखन मराठी 30 शब्द, इंग्रजी 40 शब्द आणि मराठी लघुलेखन शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे लघुलेखक निम्न श्रेणीसाठी आणि MSc परीक्षा सुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पुढचं आहे बघा, अभ्यासक्रम काय असणार आहे, तर बघा, अभ्यासक्रम तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळतोय। परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असणार आहे। परीक्षेचा दर्जा काय, तर 12वीच्या दर्जाचा समान असणार आहे। परीक्षेचं स्वरूप काय, तर ऑनलाईन बेस्ड म्हणजेच CBT टाईप ही परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे। त्याचबरोबर आता परीक्षेसाठीची जी काही फी आहे ती फीच्या संदर्भात सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे। तर बघा, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, तर निवड प्रक्रियासुद्धा या ठिकाणी दिलेली। ही जी काही जाहिरात आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल। ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम लिहून पाठवाल, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी ती लिहून दिली जाणार आहे। आता बघा, फी काय असणार आहे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी म्हणजेच राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 950 रुपये आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी 850 रुपये ही फी असणार आहे। ठीक आहे, फी नॉन रिफंडेबल असणार आहे। विहित कालावधी काय अर्ज सादर करण्याचा, तर 23 मार्चपासून अर्ज सुरू होत आहेत, 8 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि परीक्षेचा जो काही कालावधी असेल, दिनांक असेल, तो लवकरच त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र बोर्डातर्फे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।